हॅलो हाय नमस्कार, मी रुही स्वागत करते रुहीज किचनमध्ये। आज परत एक मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, अंडा करी। एक वेगळ्या पद्धतीने अंडा करीची रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबत रुहीज किचन 22 लगेच सबस्क्राईब पण करा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रुहीज किचन 22 लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन दाबा। करूया आपण अंडा करीला सुरुवात, साधी सोपी अशी। एका भांड्यामध्ये आधी तेल घ्यायचे। तेल साधारण आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल घेणार आहोत। साधारण 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण तूप टाकून घ्यायचं आहे। तेल तूप छानपैकी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकून घ्यायचे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे, ती आपण 1 टेबलस्पून त्याच्यात टाकलेली आहे आणि सगळं काही व्यवस्थित असं छानपैकी आपण ते परतवून घेतलंय। आता इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे आहेत, ते नुसते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि त्याची पेस्ट करून ती टाकलेली आहे। ते कांदा शिजवलेला वगैरे काय नाही, जो आपण चिरून टाकणार होतो तो फक्त मी इथे मिक्सरला फिरवून टाकलेला आहे। त्यामुळे थोडं आपल्या जी करी बनवणार आहोत त्याचं टेक्स्चर जरा वेगळं येतं, त्याच्यामुळे आपण ते हे केलेलं आहे, असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे। त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळं परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करूया आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी कांदा हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। कांदा शिजवायचा आहे म्हणजे आता आपण मिक्सरला लावल्यामुळे त्याची पेस्ट आहे, पण त्याचा कच्चटपणा जाण्यासाठी आपण एक 10 मिनिटांसाठी छानपैकी आपण तो कांदा शिजवून घेतलेला आहे। आता एक 10-15 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून घेऊया आणि परत एकदा सगळा कांदा आहे तो परतवून घेऊया। खूप सोपी पद्धत आहे आणि इतकी टेस्टी अशी ही अंडा करी लागते ना, त्यामुळे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडलीच तर तुमच्या आवडत्या व्यक्तींना तर शेअर करा आणि तुम्हीही बनवा। इथे 1/4 टीस्पून हळद टाकलेली आहे, 2 टेबलस्पून गरम मसाला टाकलेला आहे, 2 टेबलस्पून लाल तिखट टाकलेला आहे, 1 टीस्पून धणा आणि जिरा अशी मिक्स पावडर टाकलेली आहे। सगळे मसाले कांद्यामध्ये सगळे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। काही अडलंच तर मला कमेंट्स करून विचारू शकता आणि रुहीज किचन 22 लगेच सबस्क्राईब करा। आता हे सगळं व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेतले। आता आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचे 2 कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि परत 5 ते 10 मिनिटांसाठी आपले मसाले त्या कांद्यामध्ये एकजीव होण्यासाठी आपण 10 मिनिटांसाठी जरासे आपण त्याला एक उकळी येऊन देऊया। हे बघा, अशा पद्धतीने तर उकळी येऊन दिलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये हे सगळं हलवून घेतले, परत एकदा ढवळून घेतले आणि इथे कांदा खोबरं आणि लसूणचं जे आपण वाटण करतो ते मी इथे मेजरिंग कपचे 2 कप टाकलेलं आहे। हे कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करायचं ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी रुहीज किचन 22च्या चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। कारण का हे एकदा तयार असेल ना तर आपल्याला कोणतंही जेवण इतकं झटपट बनवता येतं, त्यामुळे आणि हे 15 दिवस महिनाभरासाठी छानपैकी स्टोअर करून आपण फ्रीजला ठेवू शकतो। आता आपण ते वाटण आहे ते त्या पाण्यामध्ये व्यवस्थित छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता सगळं शिजण्यासाठी एक 10 मिनिटं परत आपण त्याला एक उकळी येऊन द्यायची आहे। आता ते आपण शिजायला ठेवलं होतं 10 मिनिटांसाठी, छानपैकी उकळी आलेली आहे। सगळा कांदा खोबऱ्याचा आणि मसाला आपला सगळा एकजीव झालेला आहे। आता इथे 1 टेबलस्पून मी कोकम आगळ वापरलेला आहे, ते मी त्याच्यामध्ये टाकलं। तुमच्याकडे कोकम असेल म्हणजे आमसूल असेल तर ते एक अख्खं टाकलं तरीसुद्धा चालेल, पण मी इथे माझ्याकडे आगळ होता तो जरा टाकला, जरा वेगळ्याने, म्हणून मी इथे कोकम आगळ 1 टेबलस्पून टाकलेला आहे। इथे आता उकळलेली अंडी त्याच्यामध्ये टाकायची आहे। त्या अंड्यांना मी अशा चिरा मारून घेते की जेणेकरून आपण जी काही करी बनवलेली आहे, जी काही ग्रेव्ही बनवलेली आहे ती त्याच्या आतपर्यंत छानपैकी गेली पाहिजे, अशासाठी आपण अशा पद्धतीने त्याच्यामध्ये चिरा पाडून घेतलेले आहेत आणि आपण अंडी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहेत
आणि छानपैकी कोथिंबीर टाकून आपण एक 5 मिनिटाची त्याला एक वाफ काढून घेऊया। अगदी काय मोठे असं नाही, 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया। आणि आता अजून छान टेस्ट येण्यासाठी इथे मी बटर मेल्ट करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 टीस्पून चाट मसाला टाकून घेतला आहे। थोडंसं माझं स्किप झालं चाट मसाला टाकतानाच, त्याच्यामुळे तो चाट मसाला ह्या बटरमध्ये टाकून घेतलेला आणि हा बटर आपण त्या अंड्यावरनं टाकून घ्यायचा आहे की जेणेकरून त्या चिरा आपण पाडलेला त्याच्या आतमध्ये ते बटर छानपैकी जातं। खूप सुंदर टेस्ट येते आणि आपल्या करीला तर अप्रतिम टेस्ट येते। आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपली अंडा करी तयार झालेली आहे। रेसिपी आवडलीच तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आवडत्या व्यक्तीला शेअर करायला विसरू नका आणि रुहीज किचन 22 सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत बेल आयकॉन पण दाबा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। थँक्यू।